प्रत्येकाला वाटतं भजनी मंडळ सुद्धा माझ्या घरात व्हायला नको, उठला सुटला का चालला तो भजनाला कीर्तनाला. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या नातवांवर आज संस्कार नाही टाकले तर उद्या उठून तुम्हाला डोकं ठोकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्या अनुषंगाने नामदेव महाराज सुद्धा त्यांनी लगेच ताट घेतला आणि ताट घेतल्यानंतर ते मंदिरामध्ये गेले. भगवंताला नैवेद्य दाखवला, त्यांनी ते पाणी वगैरे फिरवलं. अजून मी गरुड पुराण गरुड पुराणामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, नरकात जाणाऱ्या लोकांचं नाव सांगा. त्याच्यापैकी हे एक लक्षण सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आपण जेवणाला बसतो ना, जेवणाला बसत असताना ते देवाला काय केलं पाहिजे, म्हणजे त्या जे काही अन्न असतं आपल्यासमोर त्या अन्नाला पाणी ओवाळलं पाहिजे. ते पाणी ओवाळणं म्हणजे आपण देवाला नैवेद्य दाखवणं आहे. वास्तविक पाहता ते आपण कमवलेलं नाही. ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपणासी. तुम्ही गंगेमध्ये जात असाल स्नानाला, चंद्रभागेमध्ये जात असाल, इंद्रायणीमध्ये जात असाल, ज्याही तीर्थक्षेत्रामध्ये स्नानाला जात असाल, घरून पाणी घेऊन जातात का सूर्याला अर्घ्य देताना? तिथूनच नदीमधून पाणी घेतो आणि ते सूर्याला वाहतो, त्या भगवान परमात्म्याला वाहतो आणि त्या जी काही तीर्थ असेल त्या तीर्थाला वाहत असतो. घरून नेलेलं असतं का? नाही. पण तरी सुद्धा ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपणासी, त्याचं फळ आपल्याला पावत असतं. त्या पद्धतीने हे आपण जे पेरत असतो जमिनीमध्ये, ते जमिनीत पेरलेलं जर त्याने दिलं तरच येणार आहे. त्याने वेळेवर पाऊस टाकला तरच येणार आहे. त्याने जर वेळेवर, ज्यावेळेस ते मोठं झालेलं आहे त्यावेळेस जर ते फळ, ते धान्य नेमकं मोठं झाल्यानंतर, आता 2 दिवसात आपण ते कापायला जाणार आहोत आणि नेमकं 2 दिवस आधी गारा जर नाही पडल्या तर ते आपलं, मग ते जे अन्न आहे आपण आपल्या ताटात घेतलेलं असतं आणि ते अन्न त्या भगवान परमात्म्याला काय म्हणून करायचं असतं? कृष्णार्पणमस्तु. आणि जर ज्या व्यक्तीने ते पाणी फिरवलं नाही तो सुद्धा नरकाला जातो. नामदेव महाराजांनी ते पाणी त्या ठिकाणी भगवंताच्या समोर फिरवलं आणि भगवंताला सांगितलं, देवा तुम्ही जेवा, मी थोडा वेळ बाहेर थांबतो. 2 मिनटं झाले, 4 मिनटं झाले, देव काय बसताना दिसत नाही, देव काय खाताना दिसत नाही. शेवटी नामदेव महाराजांना वाटलं 10 मिनटानंतर बसतील देव, 15 मिनटानंतर बसतील. 20 मिनटं झाले, देवाजवळ गेले, देवा दररोज माझ्या बापाने दिलेला नैवेद्य खातो तू, आज काय झालं तुला खायला? देव खायला तयार नाही. शेवटी भगवान परमात्माला त्या नामदेवरायांनी धमकी दिली, जर तू नैवेद्य नाही खाल्ला तर मी याच ठिकाणी माझं डोकं आपटून फोडेल. आणि ते पाहतात काय, त्या पद्धतीने त्यांनी नामदेव महाराजांनी खरं डोकं आपटायला सुरुवात केली. डोकं आपटायला सुरुवात केल्याबरोबर लगे भगवान परमात्म्याने खाली हात लावला. नामदेवा अरे काय लावलं हे? ते म्हणे, देवा एवढा वेळ विनंती करत होतो, शेवटी तुम्ही येत नाही म्हणून मला हा पर्याय स्वीकारावा लागला. आणि भगवान परमात्म्याने ते नैवेद्य वगैरे खाल्ला. ते रिकामं ताट घरी नेलं. घरी ताट नेल्यानंतर आई म्हणायला लागली, बेटा नामदेवा नैवेद्य कुठे आहे? आई म्हणे, येडा समजली का मला? नैवेद्य तू देवाला दाखवायला लावला आणि पुन्हा मला नैवेद्य सांगते. ते म्हणे, अरे तू नैवेद्य कुठं केला? का गाईला खाऊ घातला, का कुत्र्याला खाऊ घातला, का तुला भूक लागलेली होती? सांगतं खरं. आई मी नैवेद्य ना गाईला खाऊ घातला, ना कुत्र्याला खाऊ घातला, ना मी खाल्ला. मी नैवेद्य भगवंताला खावला. असं म्हटल्यानंतर त्या आईला थोडंसं आश्चर्य वाटू लागलं. आता त्या नामदेवरायांना काय माहिती की माझे वडील तिथं नैवेद्य दाखवल्यानंतर घरी आपल्या अन्नामध्ये मिक्स करून तो प्रसाद म्हणून आपण खात होतो, ते नामदेवरायांना माहितीच नाही. आणि शेवटी घरी ज्यावेळेस दामाजी पंत आले, दामाजी पंतांना तिने सर्व घडलेली हकीकत सांगितले. दामाजी पंत म्हणतात, अगं असं करणं, उद्या बी त्यालाच आपण नैवेद्य भगवंताला दाखवायला पाठवू. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा नामदेवरायांजवळ तो ताट दिला आणि सांगितलं, नामदेवा एवढा नैवेद्य दाखवून ये. नामदेवराय सहज गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी आता त्यांना काय माहिती की आपला पाठलाग केला जातोय असं. दामाजी पंत त्यांच्या मागे मागे चोरत म्हणजे लपत लपत त्यांच्यापर्यंत पोचले. एका खांबाच्या बाजूला लपून ते सर्व क्रिया पाहत आहेत. भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवला आणि सांगायला लागले, देवा नैवेद्य खा.
आज सुद्धा तेवढाच वेळ. नामदेव महाराज म्हणतात, देवा अरे घरी गेल्यानंतर मला अभ्यास करायचा आहे, शाळेत जायचंय मला, मी रिकामा नाही, लवकर नैवेद्य खा. देव म्हणायला लागले, अरे नामदेवा आज नैवेद्य खाल्ला असता, पण तुझ्यावर CCTV कॅमेरे लागलेले आहेत म्हटले, त्याच्यामुळे मी नैवेद्य खात. नामदेवराय म्हणायला लागले, देवा ते CCTV कॅमेऱ्यामध्ये तू दिसला पाहिजे खाताना, जर तू नाही दिसला तर मग माझ्यावर आज काही खरं नाही, त्याच्यामुळे तू नैवेद्य खाल्ला पाहिजे. भगवान परमात्म्याने म्हटले, ते CCTVला मी घाबरतो. बरेच लोक मोठे जे लोक राहतात ना, ते त्यांच्या तोंडातून काही अपशब्द बाहेर निघून जातात आणि निघाल्यानंतर लोक ते पूर्ण कीर्तन क्लिप त्या ठिकाणी टाकत नाही, थोडंसं जे म्हणजे चुकीचं बोललेलं आहे तेवढंच प्रसारित करत असतात. त्या पद्धतीने भगवान परमात्म्याला सुद्धा त्या म्हणजे जे काही दूरदर्शनवर चालू असलेला कार्यक्रम होता, तो कार्यक्रमामध्ये भीती वाटायला लागली. परंतु तुम्ही घाबरू नका, जर तुम्ही बसत नसाल तर मग माझं डोकं आहे ते थोडी तुमच्या जवळ आहे, ठोकतो म्हटले मी या ठिकाणी. शेवटी भगवान परमात्मा जेवायला बसले. दामाजी पंतांनी पाहिलं, हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी. त्या नामदेवरायांच्या हातचं भगवान परमात्मा जेवण करायला लागले आणि इकडे दामाजी पंतांना वाटायला लागलं, अरे एवढ्या दिवसापासून मी भगवंताला नैवेद्य दाखवतोय, परंतु भगवान परमात्म्याला काय ठेवलं, उपवाशी ठेवलं. परंतु मी भाग्यवान आहे की माझ्या उदरी असा मुलगा जन्माला आला की तो भगवान परमात्म्याला काय करतोय, नैवेद्य खाऊ घालतोय. आणि म्हणून काही भजन बी असे म्हटलेले आहेत की लोग कहते हैं भगवान खाते नहीं लेकिन नामदेव के जैसे आप खिलाते नहीं. त्या नामदेव महाराजांसारखं तुमचं हृदय करावं लागेल, अतिशय कोमळ करावं लागेल, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि त्या पद्धतीने नामदेव महाराजांचा भाव शुद्ध झाला आणि भगवान परमात्मा त्यांच्याबरोबर रांगू लागले, खेळू लागले, त्यांच्याबरोबर बाकीच्या गोष्टी सुद्धा करू लागले. आणि असं करता करता नामदेव महाराज मोठे झाले. भगवान परमात्म्याची एवढी कृपा झाली त्यांच्यावर की एक दिवस संत मंडळी म्हणजे पंढरपूरची वारी भरली, वारीमध्ये सर्व संत मंडळी एकत्र आले. आल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराज सुद्धा गेले. सर्व संत मंडळी, पंढरपूरचा असा विधी सांगितला जातो की तिथं गेल्यानंतर मी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा गायक आहे, मी मोठा मृदंगमणी आहे, हे सर्व विसरून जायचं असतं. आणि एकमेकांच्या पायावर आपण डोकं ठेवलं पाहिजे. म्हणजे पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आणि अशा पद्धतीने ते सर्व संत मंडळी नामदेव महाराजांच्या पाया पडू लागले. पाया पडल्यानंतर नामदेव महाराज म्हणू लागले, हे आपल्या पंढरपूरमध्ये राहत नाहीत, बाहेरून आल्यामुळे हे आमच्या पाया पडत असेल, कारण भगवान परमात्मा माझ्यासोबत राहतो. भगवान परमात्मा मी खाऊ घातल्यानंतर खात असतो, म्हणजे भगवान परमात्मा माझ्यासोबत राहतो हा अहंकार त्यांना निर्माण झाला. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कोणाच्याच पायावर आपलं डोकं ठेवलं. कशा पद्धतीने, लाटणे
काय असतं? लाटणं. लाटण्याला जर वाकवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? लाटणं मोडून जात असतं. त्या पद्धतीने नामदेव महाराज कोणाच्या पायावर झुकले. शेवटी मग त्या ठिकाणी ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, पुन्हा सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, चोखोबाराय, संत रोहिदास महाराज, पुन्हा आपले गोरोबा काका, सर्व संत मंडळी आलेली होती. त्यांनी पाहिलं की हा व्यक्ती कोणाच्याच पायावर लपत नाही. त्यांनी सांगितलं की सर्वजण या ठिकाणी एका लाईनीत बसा, या ठिकाणी संतांची परीक्षा होणार आहे. कोणतं कच्चं मडकं आहे, कोणतं पक्कं मडकं आहे? गोरोबा काका, तुम्हाला मडकं चेक करण्याची, तपासण्याची काय आहे? चांगली हातवटी आहे. आणि म्हणून तुम्ही हातामध्ये काय करा, ते थापटणं घ्या आणि कच्चं मडकं पक्कं मडकं शोधा. त्यांनी सुरुवातीपासून ते कच्चं मडकं शोधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या डोक्यावर ते थापटणं मारावं. ज्याने आवाज दिला ते कच्चं मडकं समजावं आणि ज्याने आवाज नाही दिला, ज्याने सहन केलं ते पक्कं मडकं समजावं. असं करत करत नामदेव महाराजांचा नंबर आला. नामदेव महाराजांच्या डोक्यावर टाकणार तोपर्यंत नामदेव महाराजांनी तिथून लगेच उडी मारली आणि ते भगवान परमात्म्याकडे पडत सुटले. तोपर्यंत ती 7 वर्षाची मुक्ताई म्हणते, अरे नामदेवा, अरे कच्चं मडकं रे तू. चालले ना नामदेव महाराज पडत पडत भगवंताजवळ आले. भगवंताजवळ आल्यानंतर भगवंताला म्हणायला लागले, देवा, अरे असे कसे तुझे संत, तुझे भक्त, त्यांना एवढा निर्दयपणा? अरे त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर ते थापटणं मारायला सुरुवात केली आणि त्या थापटण्यामुळे मला तर अशी भीती वाटली की माझं काही खरं. म्हणून बरं झालं मी पडत आलो. त्यातल्या त्यात ती 7 वर्षाची पोरगी ती मला कच्चं मडकं म्हणते. सांग देवा, खरंच मी कच्चं आहे का रे? काही प्रश्नांची उत्तरं लगेच द्यायची. जर लगेच दिली तर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळे त्याचा काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. एकदा विठ्ठल विठ्ठल एकदा बादशाने त्यांच्या गावातील जे काही लोक होते त्यांना सहज अशी कोणाची टिंगल करावी असं वाटलं आणि गावात दवंडी पिटवली की मार्गशीर्ष महिन्यातली जशी थंडी असते त्या थंडीमध्ये एक पाण्याचं कुंड केलेलं होतं आणि त्या कुंडामध्ये इथपर्यंत म्हणजे गड्यापर्यंत जे पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये जो व्यक्ती रात्रभर थांबून दाखवेल त्याला मी 1000 रुपये देईल. आता पैशांची गरज म्हणजे 1000 रुपये बक्षीस कोणाला भेटावं असं वाटेल बरं? परंतु त्याच्यासाठी काय करायचं आहे, परीक्षा द्यायची आहे. आणि ती परीक्षा देण्यासाठी कोण येऊ शकतं? काही लोकांनी 3 गोष्टी मला काल परवा विचारलं मी, तर त्या लोकांनी सांगितलं की 3 लोक येऊ शकतात. जो जास्त पैशाचा हापापलेला आहे म्हटले तो येऊ शकतो. दुसरा जो व्यसनी आहे, त्याचं व्यसन पुरवण्यासाठी त्याला पैसा भेटत तो सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि तिसरा ज्याला पैशांची अत्यावश्यक गरज आहे असा तिसरा येऊ. आणि त्याच पद्धतीने ते 2 तर त्या ठिकाणी नाही आले, पण ज्याला पैशांची अत्यावश्यक गरज होती त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि त्या पद्धतीने तो सुद्धा त्या ठिकाणी आला. त्याने सांगितलं, राजेसाहेब मी रात्रभर पाण्यामध्ये थांबतो, मी उद्या तुमच्याकडनं बक्षीस घ्यायला येईल. रात्र झाली, रात्रभर तो पाण्यामध्ये थांबला आणि थांबल्यानंतर सकाळी गेल्यानंतर सांगितलं, राजेसाहेब मी रात्रभर पाण्यात होतो, आता मला तुम्ही काय करा, बक्षीस द्या. राजाच्या डोक्यात विचार आले, अरे हा रात्रभर थांबला कसा असेल? आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी ते पाण्याचं कुंड आणि तिकडे बाहेर ते बाकीचे लोक ओट्यावर बसलेले आहेत, त्यांच्याजवळ लाईटचा पोल होता आणि त्या पोलवर लाईट लावलेला होता. आणि मग तो म्हणाला, अरे तो जो लाईट लावलेला होता ना, त्या लाईटच्या ऊबमुळे, त्या लाईटच्या ऊर्जेमुळे तू रात्रभर त्या ठिकाणी थांबला, मी तुला बक्षीस दे. आता त्याच्या मुलीच्या लग्नासाठी रात्रभर तो पाण्यात थांबला. त्याला कसं वाटलं असेल? नाही म्हटल्यानंतर तो तसाच बिरबलकडे गेला आणि बिरबलाला सांगू लागला, दादा मी रात्रभर पाण्यात थांबलो पण राजाने मला बक्षीस द्यायचं नाही म्हटलं. म्हणे का? तो लाईट होता ना, त्या लाईटच्या प्रकाशामुळे, त्या लाईटच्या ऊर्जेमुळे तू त्या ठिकाणी थांबू नको, म्हणजे त्याच्यामुळे तू रात्रभर थांबला म्हटले. असं आहे का?
चल आज दुपारपर्यंत तुझं बक्षीस तुझ्यापर्यंत यायला पाहिजे किंवा राजाने तुला बक्षीस घ्यायला बोलवायला पाहिजे. बिरबलने सकाळी लगेच आपले ते काही कामानिमित्त गंगेच्या काठावर गेले. आपल्याकडे जर कापूस मोजायचा असेल इकडे कशावर मोजतात? धडी म्हणतात का? धडी कशाला म्हणतात? जे 3 खांब असतात लोखंडी आणि ते वर ठेवलेले असतात त्याला धडी बी म्हणतात, त्याला घोडी बी म्हणतात. ज्या त्या भागामध्ये वेगळे वेगळे बोलण्याची पद्धत आहे. कारण माझं गाव या ठिकाणाहून साधारणतः 80 किलोमीटर अंतरापर्यंत 70 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. आमच्याकडे लोक मेल्यानंतर दाटतात. इकडे कसे दाटतात? कदाचित मी म्हणत होतो जसं आमच्याकडे जाडतात ना तसं तुमच्याकडे हे बोलण्याचे चालीरीती बदल होत असते. काही भागामध्ये जी काही चटणी असते त्या चटणीला चटणी म्हणतात, काही भागामध्ये त्याला चटका म्हणतात, काही भागामध्ये माद्या म्हणतात. पुण्याचे जे काही संताजी महाराज जगनाडे वगैरे त्यांचं गाव आहे आणि ते गाव म्हणजे सुदुंबरे. त्या ठिकाणी आम्ही बीजेच्या वेळेस 5 दिवसाचा सप्ताह तिथं फ्रीमध्ये नथुसिंग बाबांच्या कालावधीपासून तिथं वारकरी शिक्षण संस्थेचे जे काही 3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी असतात ते त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी तो सप्ताह फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क वगैरे घेतलं जात नाही. आणि त्यावेळेस शेवटच्या दिवशी शेवग्याच्या अशा वाफवलेल्या शेंगा राहतात त्यांना थोडीशी फक्त फोडणी दिलेली असते मिरची वगैरे ते शेंगदाणे वगैरे आणि ते शेंगाच खायच्या. त्याचाच मस्तपैकी नाश्ता करायचा असतो. कशाच्या? शेवग्याच्या शेंगा. आणि त्या ठिकाणी मग त्यावेळेस थोडासा माद्यासुद्धा म्हणजे खाण्यासाठी दिला जातो. माद्या म्हणजे काय? खुडा. त्याच्यात थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकून जाडा भरडा जो कुटलेला असतो त्याला माध्या असं म्हणतात. त्या पद्धतीने मला वाटलं की कदाचित ते जे काही मी धडी म्हणत होतो इकडे काय म्हणतात? घोडी म्हणतात का धडी म्हणतात? धडी बी घोडी बी म्हणतात. म्हणजे आपलं ना तुमचं सारखंच आहे. त्या पद्धतीने ती जी घोडी आहे ती घोडी त्या बिरबलांनी काय केलं? गंगेच्या काठावर नेली आणि नेल्यानंतर एक जे माठ होता आपण ज्याच्यात पाणी पितो त्या माठामध्ये पाहिजे तेवढे तांदूळ टाकले, त्याच्यात डाळ टाकली, त्याच्यात त्यांनी कांदा टाकला, त्याच्यात टमाटर टाकलं, त्याच्यात कोथिंबीर टाकली, त्याच्यात शेंगदाणे टाकले, त्याच्यात आता हे सर्वच सांगत बसू का या ठिकाणी. ते सर्व त्या माठामध्ये टाकलं आणि ते घोडीवर त्या धडीवर त्यांनी अटकवलं आणि खालून जाळ लावायला सुरुवात केली. किती क्विंटल लाकडं तिथं लावले म्हणजे ती खिचडी शिजेल का? तिकडे राजाला काहीतरी महत्वाचं काम आलं आणि ते म्हणायला लागले बिरबलाला लवकर बोलवा, बिरबलाशिवाय हे काम व्यवस्थित होणार नाही. बिरबलाच्या घरी लगेच ते 2 शिपाई लगेच पडत गेले. बिरबलाला सांगितलं, ते बिरबलाच्या पत्नीने सांगितलं ते गंगेवर गेलेले आहेत. लगेच ते गंगेवर गेले आणि म्हणायला लागले बिरबल साहेब तुम्हाला लवकर राजाने बोलवलं, लवकर चला. ते म्हणे जोपर्यंत माझी खिचडी होत नाही, शिजत नाही तोपर्यंत मी येत नाही. खिचडी शिजली का लगेच येतो. ते राजाला सांगितलं, राजाने सांगितलं म्हटल्याबरोबर राजाला सांगितलं. राजा म्हणायला लागलं बरं येईल. किती 15 मिनिटात खिचडी होते. 1 2 3 शिट्ट्या झाल्या का लगेच खिचडी. परंतु ते कुकरवर राहिली असते आणि गॅसवर राहिली असते तर लगेच झाली असते. पण ती गॅसवर आणि कुकरमध्ये नसल्यामुळे ती झाली नाही. अजून अर्ध्या तासामध्ये बिरबलाला बोलवायला पाठवलं. बिरबलाचं तेच उत्तर, खिचडी शिजली का लगेच चालू. तिकडे गेले, तेच सांगितलं. अजून अर्ध्या तास, 1.5 तास झाले. 1.5 तासानंतर ते आले. ते म्हणे खिचडी शिजली का लगेच झालं. राजा विचार करायला लागला म्हणजे अशी कोणती खिचडी शिजवतोय हा? 1.5 तास झाले तरी सांगतोय की खिचडी शिजली का लगेच आलो. कुठे म्हणे? गंगेच्या काठावर. लगेच बिरबला त्या शिपायांसोबत राजा त्या ठिकाणी आला. आल्यानंतर त्याने पाहिलं खिचडीवर म्हणजे ते मडकं वर टांगलेलं आणि खाली जाळ लावून एवढा मोठा तो निखारा पडलेला आहे. म्हणजे लाकडं पेटून जो विस्तव पडलेला आहे ना त्याला निखारा म्हणतात आमच्याकडे. इकडे विस्तव म्हणतात. बरं, तो निखारा, त्या निखाऱ्यामध्ये तरी बी काही खिचडी शिजत नाही आहे. म्हटलं बिरबला काय वेळापणा लावला? म्हणे काय झालं साहेब? अरे खिचडी शिजवतोय मी,
मला भूक लागलेली, त्याच्यासाठी खिचडी शिजवणं चालू आहे. म्हणे किती दिवसात शिजेल? किती लाकडं जाळले म्हणजे शिजणार आहे? तुमच्यामध्ये किती लाकडं जाळले म्हणजे शिजणार आहे? किती लाकडं जाळले म्हणजे ती खिचडी शिजेल? खिचडी शिजत नाही. शेवटी मग त्या राजाने सांगितलं, अरे मूर्खा, ती जी काही धडी म्हणजे ही आहे मटकी, तुला त्या निखाऱ्यावर ठेवावी लागेल आणि ती लगेच काय होईल? शिजेल. जोपर्यंत त्याला व्यवस्थित आस पुरत नाही तोपर्यंत ती शिजणार. राजेसाहेब, हे कळतं तुम्हाला? मग तो एवढ्या लांब असलेला लाईट, त्या लाईटाचं ऊर्जा ह्या इकडे पाण्यामध्ये उभा असलेल्या माणसाला कशा पद्धतीने भेटेल? राजाने लगेच घरी गेला, राजवाड्यात गेला, त्याला बोलवलं आणि त्याचे 1000 रुपये. काही प्रश्नाचे उत्तर लगेच द्यायचे नसता. भगवान परमात्म्याने त्याच पद्धतीने नामदेव महाराजांनी विचारलं, देवा, अरे ती 7 वर्षाची पोरगी मला काय म्हणते? कच्चं मडकं म्हणते. भगवान परमात्मा म्हणे, असं जाऊ दे, तुला नंतर बोलतो मी, पण असं कर, तू घरी जाऊन झोपून राहा म्हटले. सकाळ झाली, नामदेव महाराज स्नानाला निघाले. स्नानाला जात असताना त्यांच्या आधीच एक घिसाडी म्हणजे जाऊ दे, घिसाडी शब्द नाही वापरत मी, पंचाई, जे लोक पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक गावामध्ये येतात आणि आपली पास वाकडी झालेली असेल, आपले जे खुरपे खारपे त्यांना धार वगैरे नसेल तर ते धार लावायला वगैरे आणि इतर भरपूर कामं ते करतात. ते लोक, ते पंचाई लक्षात आलं ना तुमच्या? ते पंचाई, त्यांचं रूप भगवान परमात्म्याने धारण केलं. लगेच ते घिसडी रुक्मिणी माता झाली आणि बाकीचे मग जे काही जीवजंतू वगैरे, काही कोंबड्या होत्या, कोंबड्यांचा खुराडा होता, एक कुत्रं होतं, 2 बकऱ्या होत्या आणि एकच बैलाचं ते गाढ होतं. मग त्या पद्धतीने ती म्हणायला लागली, का हो, काय स्वयंपाक करायचा? भगवान परमात्मा म्हणे, असं कर, ते हंडी ठेव आणि एखादी कोंबडी काप म्हटले. तिने लगेच कोंबडी काटली आणि टाकली त्याच्यात. भरत नाही ती अंडी. म्हणे दुसरी काप. सर्व कापल्या, चौघ कोंबड्या कापल्या तरी भरत नाही. शेवटी म्हणे कुत्र काप. कुत्र बी कापून त्याच्यात टाकलं. ते म्हणे भरत नाही. त्या 2 बकऱ्या काप. बकऱ्या टाकल्या. म्हणे भरतच नाही. म्हणे मग आता तो बैल राहिलेला आहे, तो बैल बी कापून त्या हंडीमध्ये टाक. आता ते बिचारीच्या अंगामध्ये ताकद होती, तिने लगेच तो बैल बी धरला, आडवा पाडला आणि लगेच त्याला कापला. कापल्यानंतर त्या बैलाच्या म्हणजे तरी बी हांडी, नामदेव महाराज तिकडून दुरून पाहतात, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यात, तिकडे लक्ष नाही, तिचा पराक्रम पाहतायत ते. आणि पाहिल्यानंतर मग इकडे दोघांचे खानाखोनी. म्हटले जर याच्याने भरलं नाही ना, जो आंघोळीला गेलेला आहे त्याला इकडे येऊ दे, लगेच पकड आणि त्याला काप. नामदेव महाराजांनी खानाखुना ओळखल्या आणि ओळखल्यानंतर लगेच त्याने, आता आपल्याला जर समजा इकडे आपल्या गुलाब बापूंच्या घरी जायचं असेल, हा सरळ रस्ता सोडून द्यावा आणि कोणत्या रस्त्याने जाणार तुम्ही? गुलाब बापूंचं घर शॉर्टकट कुठून येतं? ह्या रस्त्याने. इकडनं नाही, असे कशासाठी? माझा प्राण वाचला पाहिजे म्हणून नामदेव महाराज सरळनं धावत जाता. तिकडनं आपल्या वारकरी शिक्षण संस्था जी आहे तिकडनं फिरून भगवान परमात्म्याच्या दरबारात, देवा, अरे कसं तरी वाचून आलो. काय असुर संपत्तीचे लोक आहे. त्यांनी त्या बाईने काय अशी ती मटकी आणलेली होती, हंडी आणलेली होती का ते मेलेल्या माणसाची नरोटी होती का काय? कारण माणसं जे असतात ना, त्यांना कितीही पैसा आला, कितीही संपत्ती झाली, कितीही शेती झाली तरी ते म्हणतात अजून पुढच्या वर्षी 10 वर्ष घेऊ, अजून पुढच्या वर्षी 10 वर्ष घेऊ. म्हणजे त्यांचं ते घेऊ काही संपत नाही. त्या पद्धतीने ती जी हंडी होती ती हंडी तशीच होती. आणि मग त्या हंडीतलं ज्यावेळेस कमी पडायला लागलं तर त्यांनी सांगितलं की हा जो आंघोळीला आलेला आहे याला काप. म्हटले मी कसा तरी जीव वाचवून आलो. म्हटलं कसे होते नामदेवा? असे होते का? भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी घिसाड्याचं रूप दाखवल्याबरोबर घाबरायला लागले नामदेवराय. हाच होता म्हणे का? हा तिकडून इकडे येऊन गेला. नंतर भगवान परमात्मा मूळ रूपात आले आणि सांगितलं नामदेवराय, तू मला फक्त विटेपुरता मर्यादित समजतो आणि तुला जे संतांमध्ये मी पाठवलं होतं ते संत सुद्धा तुला ओळखता आले नाही. मग देवा मी खरंच कच्चा आहे का? म्हणे हो. मग तुला पक्क व्हावं लागेल. मग पक्क होण्यासाठी काय करावं लागेल? जर नामदेवरायांनी त्या संतांना ओळखलं असतं
तर त्यांना तिकडे जाण्याची गरज भासली नसती. त्या 7 वर्षाच्या मुलीकडून अपमान करून घेण्याची गरज भासली नसती. शेवटी ते नामदेवराय दर कोस दर मुक्काम त्या ठिकाणी औंढ्या नागनाथला गेल्यानंतर अजून तिथं तशीच परिस्थिती. जे काही ज्यांना गुरु करायचं आहे ते झोपलेले मंदिरामध्ये, त्यांचे पाय त्या पिंडीवर, आणि पिंडीवर असल्यामुळे असे बाजूला झोपलेले. अरे रे रे, त्यांनी कपाळाला हात लावला. ज्यांना गुरु करायचं आहे त्यांना एवढं बी डोकं नाही पाय कसे करून झोपलं पाहिजे. भगवान महादेवावर पिंडीवर पाय ठेवलेले आहे आणि यांना गुरु करायचं आहे, कसं शक्य असेल? वास्तविक पाहता संत आणि सामान्य माणसं यांच्या ज्या क्रिया असतात सर्व सारख्या असतात. ते नैव किंचित करोमिती युक्तो मन्येत तत्वविद पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपै स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. हे संत कशा पद्धतीचे असतात? जसं आपण पाहतो तसं ते सुद्धा पाहतात, जसं आपण ऐकतो तसं ते सुद्धा ऐकतात, जसं आपण खातो तसं ते सुद्धा खातात, जसं आपण चालतो तसं ते सुद्धा सर्व प्रक्रिया आपल्यासारख्याच असतात. परंतु संतांमध्ये त्यांना संतांना आणि आपल्याला सारखं समजू नये. समुद्राला नदीची कधीही उपमा देता कामा नये. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण दगडापासूनच ती लिंग बनवली जाते, परंतु एकदा का तिची प्राणप्रतिष्ठा झाली का त्याला दगड म्हणू. समुद्र दगड म्हणजे पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसा त्यासारखे. संत हे वेगळे असतात. आणि ते म्हणायला लागले, त्यांनी डोकं ठोकून घेतलं नामदेव महाराजांनी. एवढ्या लांब आलो आणि या ठिकाणी ह्या बाबाला कुठं पाय ठेवा एवढं बी डोकं नाही. ते बाहेर जायला लागले. तोपर्यंत ते म्हणायला लागले, बाबा नामदेवा, अरे इथपर्यंत आलेला आहे, नको गुरु करू भो, माझे पाय उचलून तर बाजूला ठेव. ते म्हणे, मी पहिल्यांदा झालो बाबा, माझं नाव कसं काय माहिती? त्यांनी उचलले पाय बाजूला ठेवले. तिथं ही लिंग झाले. तिथून उचलले तिसरीकडे ठेवले, तिथं ही लिंग झालं. आणि मग त्यांचे डोळे उघडले, बाबा सामान्य नाही. आणि मग त्यांनी बाबांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. त्या ठिकाणी ते जे काही संत होते त्यांना काय म्हणायचे, ते जे संत होते त्यांनी म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाईंनी ज्यावेळेस पुरणपोळ्या केल्या होत्या त्यावेळेस त्या पुरणपोळ्या पाहण्यासाठी हे पुरणपोळ्या कशा पद्धतीने करतात त्या पुरणपोळ्या केलेल्या पाहिल्या. आणि मग त्या ठिकाणी ते मुक्ताबाई म्हणते, अरे विसोबा काय खेचरासारखा पाहतोय. तेव्हापासून त्यांचं नाव सरनेम, त्यांचं आडनाव खेचर पडलं आणि ते विसोबा खेचर झाले. आणि त्या विसोबा खेचरांनी त्या नामदेव महाराजांच्या डोक्यावर आपला हात ठेवला, हस्तकृपा केली. आणि मग ते नामदेव महाराज परत यायला लागले. रस्त्यामध्ये ज्या वेळेस त्या नामदेव महाराजांनी त्यांना भूक लागल्यानंतर ते स्वयंपाक केला आणि एका बाजूला त्यांची ते दुरडी होती, त्या दुरडीमध्ये काही पोळ्या ठेवल्या आणि काहीतरी पाहण्यासाठी ते तूप काढण्यासाठी त्यांनी वाटी वगैरे काढली. तोपर्यंत कुत्र्याने डाव साधला. तिथून 2-4 फोड्या उचलल्या आणि पडायला लागला. नामदेव महाराज म्हणतात, देवा
तशा कोरड्या पोळ्या नका खा, तूप लावून खा, म्हणजे पोट दुखणार नाही. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, देवा नामदेवा, अरे मला कसं ओळखलं? देवा म्हणे मला आता माझ्यावर गुरुची काय झाली? कृपा झाली. कृपा झाल्यानंतर आता त्यांना संतही कळायला लागले आणि भगवंतही कळायला लागले. विठ्ठल विठ्ठल त्या नामदेव महाराजांना आता संतही कळायला लागले आणि भगवंतही कळायला लागले. भगवंत जे मर्यादित मंदिरापुरता समजत होते तो भगवंत आता विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठावणाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची, जिकडे तिकडे भगवान परमात्मा, कण कण में है भगवान. अशा पद्धतीने तो भगवान परमात्मा सर्वत्र दिसायला लागल्यामुळे आणि मग संतांची सुद्धा त्यांना काय झाला? परिचय झाला. ज्या नामदेवरायांना ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ताई, गोरोबा काका, चोखोबाराय वगैरे हे संत वाटत नव्हते, ते आता संत वाटायला लागले. आणि एकदा ज्यावेळेस नामदेव महाराजांना संत तीर्थयात्रेसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सोबत नेलं आणि त्यांच्याबरोबर राहून राहून संत संगतीचं जे सुख होतं ते ज्ञानोबारायांना, त्या नामदेव महाराजांना कळलं. आणि तेच नामदेव महाराज आता त्या संतांचं वर्णन पहिल्या चरणामध्ये करतात. संत संगतीचे काय सांगू शोक, संत संगतीचं महत्त्व नामदेव महाराजांनी सांगितलेले. संत संगतीचे काय सांगू सुख, हा जो काय शब्द आहे ना, या काय शब्दाचे 8 अर्थ परमपूज्य आदरणीय ढोक महाराजांनी सांगितलेले. त्याच्यापैकी मी जास्त काही सांगत, त्या काय शब्दाविषयी कितीही किस पाडला तरी काही महत्त्वाचं नाही. मग एक आश्चर्यकारक, काय एवढे लोक आलेले तिथं, काय शब्द आश्चर्यकारक आहे. काही ठिकाणी प्रश्नार्थ, मी तुला आता काय सांगू, एवढं सांगितल्यानंतर सुद्धा तुला जर कळत नसेल तर मी काय सांगू, हा प्रश्नार्थक आहे. आणि काही काय शब्द जो आहे की ज्याचं वर्णन करताच येत नाही. ज्यावेळेस आपल्या गावातले 2-4 लोक धुळ्याला गेले आणि धुळ्याला गेल्यानंतर परमपूज्य आदरणीय ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे, त्या सप्ताहाचं वर्णन करत असताना गुलाब बापू म्हणायला लागले, काय मंडप दिलेला आहे, काय तिथलं वर्णन करू. हा जो काय शब्द आहे, हा शब्द त्या ठिकाणी, हाच शब्द त्या पद्धतीने नामदेव महाराज सुद्धा सांगतात की संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते मी कोणत्याही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख. संगती 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 संगतीमध्ये असं काय असतं,
संगतीमध्ये नेमकं काय असतं? संगती 3 प्रकारची असते. किती प्रकारची? 3 प्रकारची. एक आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सत्संगती. सत्संगती पहिली कुसंगती. कुसंगतीच्या बाबतीत मनुष्य तुका म्हणे क्षण नकतयाचे दर्शन. एकदा का त्याच्या संगतीमध्ये गेला, संगतीत गेल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही कल्याण होत नाही. कोणत्या संगतीत गेल्यानंतर कल्याण होत नाही? वाईट संगतीमध्ये. एकदा का एखादा म्हणायला लागला, माझ्यासमोर अशी आता 2-4 दिवसापूर्वीची घटना आहे, जो व्यक्ती वयाचं त्यांचं 75 वय चालू आहे, त्या व्यक्तीने आयुष्यभर दारूचा तिरस्कार केला आणि एक दिवस कोणीतरी माणसाने सांगितलं, चला हो थोडीशी घ्या हो. वयाच्या 75व्या वर्षी लोक 75व्या वर्षी सुधारतात, हा व्यक्ती 75व्या वर्षी काय होतोय? बिघडतोय. कशामुळे? संगतीमुळे. त्याने पाजले आणि याने पिले आणि प्यायला लागला, आता दुसऱ्यांना पाजायला लागला. मला सांगायचंय, संगती जर